सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असणारे सुंदर बोटनेक ब्लाउज डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज अशी डिझाईन बनवू शकता। एवढ्या सोप्या पद्धतीने आणि अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी ही डिझाईन कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, कोणताही पॉइंट मिस करू नका। तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल आणि तुमचा तो एखादा पॉइंट मिस झाला तर तुम्हाला डिझाईन बनवताना प्रॉब्लेम येऊ शकतो। यासाठी हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला आपल्याला पेपरवरती बॅकनेक ड्रॉ करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी सिंगल न्यूजपेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा आपण ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घेऊया। ब्लाउजची पूर्ण उंची इथे मी 12.5 इंच घेतलेली आहे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, असं मिळून इथे मी 13.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे। आता पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। अंगावरून पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या निम्मा आपल्याला शोल्डर इथे टाकायचा आहे। तुम्ही पाव किंवा अर्धा इंच शोल्डर मायनस करू शकता। इथे मी शोल्डरचं माप 14 इंच घेतलेलं आहे, त्याच्या निम्म केलं तर 7 इंच आला आणि 7 इंचातून मी पाव इंच मायनस केलेलं आहे आणि 5.75 इंचावरती इथे मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे। जेवढं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे, 5.75 इंच, आणि मुंडाखोलीची लाईन सरळ आखून घ्यायची आहे। आता आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। अंगावरून मी छाती घेर मोजून घेतला तर 32 इंच आलेला होता, त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग घेतलं आणि 33 इंच इथे मी छाती घेर घेतलेला आहे। 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच, तर 8.25 इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे। कमर घेर इथे मी 28 इंच घेतलेला आहे। 28चा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चौक 28, प्लस 1 इंच टक साठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। पुन्हा सांगते, 28चा चौथा भाग येतो 7 इंच, प्लस 1 इंच टक साठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। ओके, आता छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉइंट जोडून घेऊया। मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला सेंटर मधून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तुम्ही 1.25 इंचावरती सुद्धा करू शकता। इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तुम्हाला जेवढी शोल्डर पट्टी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे माप कमी जास्त करू शकता। इथे मी 3.25 इंच शोल्डर पट्टीचं माप टाकणार आहे, म्हणजे तयार शोल्डर पट्टी माझी बरोबर 2.25 इंचाची होईल। आणि खाली 3 इंचावरती मार्किंग करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला सेंटर मधून साधारणतः 1 इंचावरती या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला बोटनेकचा मेन शेप द्यायचा आहे, तर नीट बघा, आपण जो हा शेप दिलेला आहे त्या शेप पासून आपण जे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथपर्यंत आपल्याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। म्हणजेच काय, आपल्याला हे 2 पॉइंट एकमेकाला जोडायचे आहेत। तर हे बघा, या पद्धतीने मी लाईन आखून घेतलेली आहे। आता मागील गळ्याची उंची आपल्याला टाकायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागील गळ्याची उंची कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही खालचं जे माप आहे तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हे माप टाकू शकता। इथे मी 10.5 इंच मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। आता आपल्याला बघा, या पद्धतीने कर्व देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जर डायरेक्ट शेप देता येत नसेल तर तुम्ही सेंटर मधून 2.5 इंचावरती मार्किंग करून इथून या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्या। तर बघा, बोटनेकचा आपण सुंदर शेप इथे देऊन घेतलेला आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। तर बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीने शेप कसा ड्रॉ करायचा हे बघितलेलं आहे। याच पद्धतीने आपल्याला आता डिझाईन कशी तयार करायची हे सुद्धा बघायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, इथे मी शेप कट करून घेतलेला आहे। असे आपण इथे 2 पार्ट कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे दोन्ही पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचे आहेत। हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आपल्याला जे मार्जिन लागणार आहे तर तेच मार्जिन आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही पार्ट आपण अस्तरवरती वाढवून घेऊया। तर हे बघा, इथे मी डबल अस्तर घेतलेला आहे। ओपन बाजू समोर आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे। पहिल्यांदा पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया, म्हणजे अस्तर जर खालीवर असेल तर ते एकसारखं होईल। आता इथे मी हा छोटा पार्ट घेतलेला आहे, तो आपल्याला बंद बाजूवरती ठेवायचा आहे आणि आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आहे तसा इथे मी हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे।
आता हा शेप आपल्याला इथून पाव इंच वाढवायचा आहे. तुम्ही जर पार्ट जोडताना अर्धा इंचावरती जोडणार असाल तर तुम्हाला अर्धा इंच इथे मार्जिन वाढवायचं आहे. आता ह्याच पार्टच्या शेजारी पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला दुसरा पार्ट ठेवून आहे तसा आखून घ्यायचा आहे. हा जो दुसरा शेप आहे तो आपल्याला अस्तरच्या ओपन साईडने ठेवायचा आहे, कारण ह्याचे आपले 2 पार्ट होणार आहेत. तर हे बघा, इथे मी दुसरा सुद्धा शेप आहे तसा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि दोन्ही शेपच्या कडेने पाव इंचाचं मार्जिन सुद्धा मी वाढवून घेतलेलं आहे. दुसऱ्या पार्टचं मार्जिन आपल्याला वरच्या साईडपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. तर बघा, आपण दोन्ही शेप आहे तसे आखून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडला आपण पाव इंचाचं मार्जिन सुद्धा वाढवून घेतलेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, पहिल्यांदा आपण बोटनेकचा शेप पेपरवरती ड्रॉ करून घेतला आणि तेच पेपर कटिंग आपण अस्तरवरती ठेवलं आणि आहे तसं शेप ड्रॉ करून पाव इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता हेच अस्तर कटिंग ठेवून आपल्याला मेन ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? आता मेन ब्लाउज पीस कसा कट करायचा हे व्यवस्थित बघा. तर बघा, इथे मी मेन ब्लाउज पीस घेतलेला आहे. आता हा जो दुसरा पार्ट आहे त्या पार्टला आपल्याला इथे काट आले पाहिजेत, या पद्धतीने आपल्याला हे काट ऍडजस्ट करायचे आहेत. तर बघा, हा जो सरळ भाग आहे तो आपल्याला बरोबर या काटावरती ठेवायचा आहे. यामुळे काय होईल, आपल्याला सेपरेट काट जोडावे लागणार नाहीत आणि आपल्या डिझाईनची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. त्यासाठी आपल्याला या पद्धतीने काट ऍडजस्ट करून ठेवायचे आहेत. म्हणजेच पार्ट आपल्याला काटावरती या पद्धतीने ऍडजस्ट करून ठेवायचा आहे. तर बघा, इथे मी बरोबर पार्ट ऍडजस्ट करून ठेवलेला आहे. आता इथे पिन लावून शेपच्या कडेने अर्धा इंच कापड ठेवून आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, आपण हा पार्ट ओपन साईडने ठेवलेला आहे कारण आपल्याला ह्या पार्टचे 2 पार्ट हवे आहेत. तर हे बघा, आपण हा पार्ट कट करून घेतलेला आहे. आता आपण दुसरा पार्ट मेन कपड्यावरती ठेवून कट करून घेऊया. आता हा दुसरा पार्ट ठेवताना आपल्याला बंद बाजूवरती ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला हा पार्ट कट करायचा आहे. तर हे बघा, आपण दोन्ही पार्ट मेन कपड्यावरती ठेवून कट करून घेतलेले आहेत. आता आपण हे पार्ट तयार करून घेऊया. पहिल्यांदा मी छोटा पार्ट तयार करून घेणार आहे. तर हा पार्ट तयार करण्यासाठी आपल्याला मेन जो कपडा आहे तो सरळ ठेवायचा आहे, म्हणजेच मेन कपड्याची सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला वरच्या साईडने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. अगदी एकसारखं पाव इंचाचं मार्जिन पकडून इथे मी टीप मारून घेतलेले आहे. वरचं जे कापड आहे एक्स्ट्रा ते कट करून घेतलं आणि वरच्या साईडने आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर अस्तरवरती आपल्याला दाब टीप द्यायची आहे आणि अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अस्तर अटॅच करून घेतलं आणि एक्स्ट्राचं कापड कट करून ह्या पार्टला मी प्रेस करून घेतलेला आहे. तर बघा, आपला एक पार्ट इथे तयार झालेला आहे. आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊया. आता आपल्याला दुसरा पार्ट तयार करायचा आहे. त्यासाठी मेन जे कापड आहे ते आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, मेन ब्लाउज पीसची सरळ बाजू मी वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर आपल्याला या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. नवीन शिकणाऱ्या ताईंनी व्यवस्थित बघा, कन्फ्यूज होऊ नका. आपण मेन ब्लाउज पीसची सरळ बाजू वरती ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे. आलं लक्षात? आता आपल्याला पाव इंचावरती कडेने टीप मारायची आहे. आपण जे मार्जिन वाढवून घेतलेलं आहे ना पाव इंचाचं, बरोबर त्या मार्जिन वरती आपल्याला टीप मारायची आहे. हे बघा, बरोबर पाव इंचावरती टीप मारून घेतली. आता आपल्याला अस्तर ओपन करून अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून काठावरती वरच्या साईडने एक टीप द्यायची आहे.
तर हे बघा, आपण वरच्या साईडने एक टीप मारून घेतलेली आहे. तुम्ही फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर इथे फिनिशिंग आलेली आहे. आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया. तर बघा, इथे मी अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड सुद्धा कट करून घेतलेलं आहे. ओके, तर हे बघा, या पद्धतीने आपला एक पार्ट तयार आहे. सेम याच पद्धतीने इथे मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे. तर हे बघा, आपले दोन्ही पार्ट या पद्धतीने क्रॉस येणार आहेत आणि मध्ये आपल्याला हा पार्ट अटॅच करायचा आहे. आलं लक्षात? आपण अस्तरवरती हे दोन्ही पार्ट 5 इंचांनी वाढवून घेतले होते, बरोबर. हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलं होतं. अस्तरवरती जे आपण मार्जिन वाढवून घेतलं होतं ते बघा इथे दिसत आहे. तर त्याच्यावरतीच मी ते मार्किंग करून घेतलं. आता हा पार्ट फोल्ड करून आपल्याला हे मार्जिन दुसऱ्या साईडला उमटवून घ्यायचं आहे आणि ह्या साईडला सुद्धा पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे. आता आपण ज्या खालच्या साईडने लाईन आखून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला वरच्या साईडने सुद्धा आखून घ्यायच्या आहेत आणि बरोबर ह्या लाईनवरतीच आपल्याला हे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि पिन लावून घ्यायचे आहेत. तर हे बघा, दोन्ही पार्ट बरोबर लाईनवरती ठेवून पिन लावून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही पार्ट आपण अटॅच करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मधल्या पार्टला लेस लावू शकता. तुम्ही जर काठपदर साडीवरती ही डिझाईन बनवणार असाल तर मधल्या पार्टला जरूर लेस लावा, खूप सुंदर लुक येईल. दोन्ही साईडचे पार्ट जोडून आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत. आता कमरपट्टी लावून घेऊया. कमरपट्टी लावण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी एका साईडने 5 इंच फोल्ड करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने ठेवून एका साईडने आपल्याला 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. 5 इंचावरती टीप मारून झाल्यानंतर आपल्याला पट्टी ओपन करून पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून एक कच्ची टीप इथे देऊन घ्यायची आहे. आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे, सो त्यामुळे तर बघा, कमरपट्टी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला वरच्या गळ्याच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि पट्टी फोल्ड करून 5 इंचावरती टीप मारून घेते. 5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टीच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत आणि पट्टी ओपन करून पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. पट्टीवरती दाबटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर हे बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपला गळा इथे तयार आहे. आता ही जी 2 टोके आहेत ते आपल्याला एकमेकाला या पद्धतीने जोडून इथे एक बटन लावून घ्यायचा आहे. हा जो खालचा गोलाकार शेप आहे तो थोडासा लूज वाटतोय, बरोबर, पण हा जो ब्लाउज पीस आहे तो सिल्कमध्ये आहे त्यामुळे हा पार्ट तुम्हाला लूजच वाटणार आहे. पण ज्यावेळेस ब्लाउज फिटिंग होईल त्यावेळेस हा पार्ट अंगावरती अगदी सुंदर फिटिंगला बसणार आहे. हे बघा, जसं आपण शेप ड्रॉ करून घेतला होता सेम ॲज इट इज इथे हा शेप आलेला आहे. कुठेही मार्जिन कमी जास्त नाही, अगदी परफेक्ट आपला हा शेप इथे आलेला आहे. जसा आपण शेप ड्रॉ केला होता सेम ॲज इट इज हा शेप आपला इथे आलेला आहे. तुम्हाला दुसऱ्या साईडने सुद्धा दाखवते. हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा आपला शेप अगदी परफेक्ट आलेला आहे. तर बघा, डिझाईन आपली तयार झालेली आहे. फक्त आपलं शो बटन लावायचं राहिलेलं आहे. शो बटन लावून ब्लाउज फिटिंग करून तुम्हाला दाखवते ह्या डिझाईनचा लुक कसा दिसतोय. ओके, तर बघा, शो बटन लावून ब्लाउज फिटिंग करून घेतलेला आहे आणि तुम्ही डिझाईन बघू शकता, खूप सुंदर दिसतेय. सध्या ह्या डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते डिझाईन. तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करा. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा नेहमी बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.